तर क्वेश्चन आता आहे डे 15चा. व्हॉट आर द प्रायमरी ऑब्जेक्टिव्स ऑफ एम-जी-नरेगा? राईट डाऊन इट्स फीचर्स अँड इम्पॅक्ट ऑन रूरल लाईव्हलीहूड. राईट. एम-जी-नरेगा जो आहे महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, ही जी आहे की गॅरंटी ॲक्ट, हा जो आहे तो ॲक्ट पास केला. आपला अगोदर आपण जो पाहिला होता, ठीक आहे, तो राईट टू फूड होता. ठीक आहे. फूड सिक्युरिटी ॲक्ट जो होता, अन्न सुरक्षा कायदा होता, त्यामध्ये राईट टू फूड दिला होता लोकांना, आणि एम-जी-नरेगामध्ये लोकांना राईट टू वर्क दिलेला आहे. ठीक आहे. तर आता प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्याचे? याच्या साधारणतः जर आपण इंट्रोडक्शनमध्ये लिहायचं झालं तर साधारणतः 3 ऑब्जेक्टिव्ह आहेत. एक, रूरल पॉवर्टी कमी करायची, ग्रामीण भागातील गरिबी कमी करायची. दुसरं, ग्रामीण भागामध्ये असेट तयार करायचं, ड्युरेबल असेट तयार करायचं. आणि तिसरं, सस्टेनेबल डेव्हलपमेंट करायची. ह्या 3 मेन ऑब्जेक्टिव्हज, आणि त्याविषयीच आपला सगळा प्रश्न फिरतो. म्हणजे फीचर्स पण त्याशी कनेक्टेड आहेत, इम्पॅक्ट सुद्धा त्याशी कनेक्टेड आहे, आणि ऑब्जेक्टिव्ह पण त्याशी कनेक्टेड. तर सगळ्यात पहिला ऑब्जेक्टिव्ह काय, की लोकांना, ग्रामीण भागातल्या लोकांना एम्प्लॉयमेंट द्यायची. ठीक आहे. एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट आहे. काय द्यायची? एम्प्लॉयमेंटची गॅरंटी द्यायची. आता एम्प्लॉयमेंटची गॅरंटी द्यायचं, किती एम्प्लॉयमेंटची गॅरंटी द्यायची? वर्षभर द्यायची का? अर्धा वर्ष द्यायची? 2 महिने द्यायची? साधारणतः 100 दिवस द्यायची. 100 दिवस एका वर्षामध्ये. तर घरामध्ये जो कोण असेल, ॲडल्ट मेंबर असेल, आणि जो कोण काम करायला तयार असेल, जो कोण अनस्किल्ड वर्क करायला तयार असेल, ठीक आहे, स्किल्ड वर्कची गॅरंटी नाही आहे, अनस्किल्ड वर्कची गॅरंटी आहे. ते अनस्किल्ड वर्क किती देणार आपण? 100 दिवस आपण त्यांना पेमेंट देणार आहे. ठीक आहे. सपोज धरून चला की त्या व्यक्तीने ॲप्लिकेशन केलं. तर ॲप्लिकेशन केल्यानंतर त्या गावामध्ये कोणतीही स्कीम चालू नाही आहे. मग आता काय करायचं? तर ॲक्टमध्ये स्टेट गव्हर्नमेंटवर बंधनकारक आहे की ॲप्लिकेशन आल्यापासून 15 दिवसाच्या आत त्याला रोजगार देणं बंधनकारक आहे. जर रोजगार नाही दिला तर त्याला अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स, भत्ता जो आहे, बेरोजगारी भत्ता, तो भत्ता देणं बंधनकारक आहे. राईट. हे फीचर याच्यामध्ये आहे. अच्छा, किती किलोमीटरच्या आतमध्ये त्याला काम उपलब्ध करून द्यायचं आहे? तर गाव जे आहे, त्या गावाचा 5 किलोमीटर जे सर्कल असेल, त्या सर्कलमध्ये रोजगार त्याला द्यायचा आहे. जर 5 किलोमीटरच्या बाहेर तुम्ही काम देत असाल तर 10% जे त्याचं वेज आहे, त्याचं 10% त्याला कंपल्सटरी म्हणून त्याला द्यावं लागेल. राईट. आता कोण इलिजिबल आहे यामध्ये? तर त्या गावातले 18 वर्ष जे पूर्ण झाले आहेत आणि जे काम करण्यासाठी इच्छुक आहेत, अशी लोक या स्कीमसाठी इलिजिबल आहेत. राईट. तर यामध्ये काय, की घरी किती शेती आहे, घरी काय किती इन्कम आहे, हा कोणताही क्रायटेरिया नाही. क्रायटेरिया फक्त एकच, त्याचं वय किती जायला पाहिजे? 18 वर्ष पूर्ण पाहिजे, आणि तो काम करण्यासाठी इच्छुक पाहिजे, आणि कामाचा नेचर कसं आहे? अनस्किल्ड आहे. सेकंड याच्यामध्ये काय ऑब्जेक्टिव्ह, काय की गावामध्ये असेट तयार झाले पाहिजे. म्हणजे काय, की सॉईल मॉइश्चरची कामं झाली पाहिजेत. त्यानंतर प्रोटेक्शन वॉल जे आपण म्हणतो, पाणी अडवा, पाणी जिरवा, यामधनं अफॉरेस्टेशन तयार झालं पाहिजे. रस्ते तयार, कनेक्टिव्हिटी, हे जे असेट आहेत, हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते तयार करायचं होतं. त्यानंतर काय, की जे ग्रामीण भागामध्ये महिला आहेत किंवा जे मार्जिनलाइज सेक्शन आहे, त्यांची एम्पॉवरमेंट करायची, त्यांना रोजगार द्यायचा आहे, त्यांना इन्कम द्यायचा आहे, त्यांना इन्कम सिक्युरिटी द्यायची गव्हर्नमेंटला. राईट. त्यानंतर काय करायचं, की हे जे मायग्रेशन होणार आहे ग्रामीण भागातून शहरी भागात, ते मायग्रेशन थांबवायचे. गावातल्या लोकांना गावातच रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. त्यानंतर सस्टेनेबिलिटीकडं काम, जसं की अफॉरेस्टेशन आहे, सॉईलचं जे इरोजन आहे त्याच्या अगेन्स्ट काम करायचं. त्यातनं काय आहे, की निसर्गाची हानी भरून यायला मदत होणार आहे. त्यानंतर हे सगळ्यात हे जे आहे ते राज्य सरकार स्वतः नाही राबवणार. राज्य सरकार ते लोकल पंचायत राज सिस्टीम आहे त्याच्या थ्रू हे राबवणार आहे. आणि फायनली काय, की अगोदर पेमेंट कॅश पेमेंट होत होतं सुरुवातीला ज्यावेळेस इंजिनिअरिंग सुरू झाली. परंतु गव्हर्नमेंटनं रिसेंटली हे बँक अकाउंटमध्ये पेमेंट करायला सुरुवात केली, आणि मग फायनान्शियल इन्क्लुजन पण यामधनं झालेलं आहे. राईट. किंवा हे ऑब्जेक्टिव्ह हे करणं. राईट. हे साधारण हे ऑब्जेक्टिव्ह. आता फीचर्स काय? साधारण हेच फीचर्स आहेत, की अनएम्प्लॉईड व्यक्ती असेल गावातला तर त्याला रोजगार देणार, 100 दिवस रोजगार देणार, 5 किलोमीटरच्या आतमध्ये रोजगार देणार. जर रोजगार नाही दिला तर त्याला अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स देणार. 5 किलोमीटरच्या बाहेर रोजगार दिला तर 10% त्याला हाईक भेटणार आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये काय, की लोकल पंचायत राज सिस्टीम इन्व्हॉल्व आहे. सोशल ऑडिट संकल्पना यामध्ये आहे एम-जी-नरेगामध्ये, की जे खरंच काम लोकांना भेटतंय का? किंवा लोकांद्वारे काम होतंय का? नाहीतर एखादी जे-सी-बी लावून ते काम केलं जातं आणि लोकांच्या नावानं बिलं काढली जात आहेत. त्यानंतर डिसेंट्रलाइज सिस्टीम आहे, पंचायत राज याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. जे फायनान्शियल इन्क्लुजन आहे, जे बँक अकाउंटला पैसे ट्रान्सफर होणार आहेत, आणि वुमन एम्पॉवरमेंट यामध्ये आहे, मार्जिनलाइज सेक्शनला एम्पॉवरमेंट यामध्ये आहे. आता इम्पॅक्ट काय होणार? साधारण तोच इम्पॅक्ट आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट होईल, मायग्रेशन कमी होईल, इन्कम सिक्युरिटी तयार होईल, एम्पॉवरमेंट होईल. ठीक आहे. गावामध्ये असेट तयार होईल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट होईल, हे सगळे इम्पॅक्ट आहेत यामध्ये. ठीक आहे. जेनेरिक आपण पाहिलं. आता आपण पाहतो नेक्स्ट क्वेश्चन. राईट शॉर्ट नोट ऑन ई-नाम. ई-नाम, आता ई-नाम म्हणजे काय आपल्याला माहीत पाहिजे. ई-नाम म्हणजे नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट. आता लक्षात ठेवा, म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट. मतलब आपल्याला एक देश एक मार्केट तयार करायचं आहे. हे मार्केट कोणतं आहे? म्हणजे आपल्या ज्या ॲग्रिकल्चर मंडीज आहेत, ठीक आहे,
जे आपल्या बा बा ॲग्रिकल्चर आपण काय म्हणतो पणन समित्या आहेत, मार्केटिंग कमिटीज आहेत किंवा पणन बाजारपेठ आहेत. त्यांना काय करायचं आहे, इलेक्ट्रॉनिकली कनेक्ट करायचं आहे आणि एक देश एक बाजारपेठ तयार करायची. ठीक आहे. ऑब्जेक्ट काय याचं? एक देश एक बाजारपेठ झाली पाहिजे. म्हणजे तामिळनाडूचा फार्मर इकडे दिल्लीमध्ये त्यांना माल विकला पाहिजे. दिल्लीच्या फार्मर्सनं केरळला माल विकला पाहिजे. नॉर्थ ईस्टचा मा मा शेतकऱ्यांना गुजरातच्या शेतकऱ्याचा माल खरेदी केला पाहिजे. म्हणजे की आत्ता जे आपल्याकडे डिवाईड झालेत, म्हणजे विदिन अ स्टेट, विदिन अ डिस्ट्रिक्ट, विदिन त्या बाजारपेठा, पणन मार्केट आहेत. जे डिवायडेशन झाले, ते डिवायडेशन काढून टाकायचं. ते सगळं एकमेकांना डिजिटली कनेक्ट करायचं आणि शेतकऱ्याला जे आज आज धरून चला की पुण्यामध्ये एखाद्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांना द्राक्ष घेऊन आला, तर त्याला त्याचं मार्केट केवढं आहे, तेवढं फक्त ते पुण्यातलं जेवढं मार्केट आहे तेवढं गुलमंडी, काय गुलटेकडी, ते जेवढं मार्केट आहे तेवढंच त्याला ॲक्सेसिबल आहे. परंतु याद्वारे काय होणार आहे, की त्या शेतकऱ्याला पूर्ण भारतभर मार्केट अवेलेबल राहणार आहे. म्हणजे त्याला बंगलोरला पण माल विकता येणार आहे, त्याला सिक्कीमला पण माल विकता येणार आहे, त्याला कोलकात्याला पण माल विकता येणार आहे, त्याला पंजाबला पण माल विकता येणार आहे. त्यांना काय होणार आहे, त्यांना कॉम्पिटिशन वाढणार आहे. कॉम्पिटिशन वाढली की काय होणार आहे, शेतकऱ्याला प्राइजेस बेटर भेटणार आहेत. प्राइजेस बेटर भेटले की काय होणार आहे, शेतकऱ्याचा इन्कम वाढणार आहे. राईट. आणि यातून काय होणार आहे, यातून जे मिडलमॅन आहे, मिडलमॅन जे इलिगल त्यांचे पद्धती ज्या आहेत, जसं की रुमाल टाकणं, रुमाल हातावर टाकणं, हत्ता पद्धत म्हणतात, की हातावर रुमाल टाकला जातो आणि बोटं पकडले जातात आणि त्याच्यावर ठरतं की कोणत्या रेटनं हे वस्तू घ्यायची आणि कोणत्या रेटनं जो प्रोड्यूस आहे तो घ्यायचा नाही. तो दर ठरवायचा आणि शेतकऱ्याचा यामध्ये काही रूल नाही आहे. शेतकऱ्याने एवढं कष्टाने पिकवलेलं असतं. जे प्रोड्यूस आहे ते विकण्यामध्ये शेतकऱ्याचा काही रोल नाही. बाकीचे जे मिडलमॅन आहेत ते ठरवतात दर. तर याच्यामध्ये तसं नाही होणार आहे. याच्यामध्ये ऑनलाईन सिस्टम असणार आहे, ट्रान्सपरंट असणार आहे. शेतकऱ्यांना काय करायचं आहे, की त्या रजिस्टर करायचं आहे इनामला आणि आपली जो प्रोड्यूस आहे त्याची किती क्वांटिटी, क्वालिटी काय, हे टेस्टिंग रिपोर्ट त्यावर अपलोड करायचा आणि ऑनलाईन ऑप्शन जे आहे, ई ऑप्शन जे आहे त्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे आणि जो हायेस्ट बिडर आहे त्याला तो माल जो आहे पाठवून द्यायचा आहे आणि जो बिडर आहे, जो माल घेणार आहे, तो त्या शेतकऱ्याच्या अकाउंटला तो पैसे पाठवून देणार आहे. ठीक आहे. हा एवढा एकदम छान कन्सेप्ट होता. ठीक आहे. आणि याद्वारे काय होणार आहे, मग शेतकऱ्याला बेटर प्राईस डिस्करी होणार आहे. आता ऑब्जेक्टिव्ह काय आहेत? सगळ्यात पहिला ऑब्जेक्टिव्ह काय असणार आपला? एक देश, एक मार्केट. वन नेशन, वन मार्केट. युनिफाईड नॅशनल मार्केट क्रिएट करायचं. सेकंड, ट्रान्सपरन्सी क्रिएट करायची. इफिशियन्सी प्रमोट करायची. शेतकऱ्यासाठी बेटर प्राईस डिस्कव्हरी इन्शुअर करायची. त्यानंतर फेअर ट्रेड प्रॅक्टिसेस प्रमोट करायच्या. लॉजिस्टिक डेव्हलप करायचं. लिंकेजेस करायच्या. एक ए-पी-एम-सी दुसरी ए-पी-एम-सी कनेक्ट करायची आणि ऑल ओव्हर इंडिया ए-पी-एम-सी कनेक्ट करायच्या. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची. हे सगळं ऑब्जेक्टिव्ह होतं. फीचर्समध्ये पुन्हा तेच आलं, की इंटिग्रेट करायचं आहे. फिजिकल मार्केट आणि ऑनलाईन मार्केट इंटिग्रेट करायचं आहे. ऑनलाईन ट्रेडिंग सुरू करायचं आहे. ए-पी-एम-सीचं लिंक करायचा. मार्केट इंटेलिजन्स डेव्हलप करायचा. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करायची ए-पी-एम-सीची. क्वालिटी ग्रेडिंग आणि स्टँडर्डायझेशन म्हणजे ह्यांचे जे स्टँडर्ड्स आहेत पिकाचे किंवा प्रोड्यूसचे, ते स्टँडर्ड्स फिक्स करायचे आणि ते स्टँडर्ड सगळ्यांना पाळायला लावायचे. नंतर लॉजिस्टिक डेव्हलप करायचं. स्टोरेज फॅसिलिटीज डेव्हलप करायच्या. ठीक आहे. त्यानंतर सिंगल पॉईंट रजिस्ट्रेशन म्हणजे काय, की शेतकऱ्यानं एक आय-डी काढला, एका ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं, की पूर्ण सगळ्या ए-पी-एम-सीचा ॲक्सेस त्याला बाहेर देशातला त्यांना भेटणार आहे आणि फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनचा सपोर्ट त्यांना एफ-पी-ओला सपोर्ट करायचा. आता बेनिफिट त्याच बेनिफिट आता आपण जो डिस्कस केला, की बेटर प्राईस डिस्करी होणार, इन्कम वाढणार, मिडलमॅनचे इलिगल प्रॅक्टिसेस आहेत त्या हटवल्या जाणार, ट्रान्सपरन्सी वाढणार, इफिशियन्सी वाढणार, लॉजिस्टिक इम्प्रूव्ह होणार, स्टँडर्डायझेशन होणार, वेस्टेज कमी होणार, कन्झ्युमरला सुद्धा स्वस्तामध्ये हे ॲग्रिकल्चर प्रोड्यूस भेटणार. हे सगळे फायदे याच्यामुळे होणार. चॅलेंजेस काय आहेत, की डिजिटायझेशनचा चॅलेंज आहे आणि शेतकऱ्यांची शैक्षणिक पातळी किंवा लिटरसी म्हणा आपण, ती कमी आहे. त्यामुळे त्यांचा ॲक्सेस जो आहे इनामचा तो कमी आहे. मिडलमॅनचा याला विरोध आहे, तर ते त्याच्यावर पार्टिसिपेट होत नाहीत. ॲक्च्युअलमध्ये फिजिकल ट्रेड दाखवला जातो आणि फक्त डेटा अपलोडिंग केली जाते इनाममध्ये दाखवण्यासाठी. ॲक्च्युअलमध्ये सगळा फिजिकल ट्रेड होतो या. ए-पी-एम-सी एकमेकांशी कनेक्ट झाले नाहीत व्यवस्थित. लॉजिस्टिक व्यवस्थित डेव्हलप नाही झालेलं आहे. जी ऑक्शन प्रोसेस आहे, ती ऑक्शन प्रोसेस व्यवस्थित होत नाही किंवा जी क्वालिटी स्टँडर्डायझेशन आहे, ते भारतामध्ये व्यवस्थित इम्प्लिमेंट केलं गेलं नाही. त्यामुळं काय झालं, की इनाम जास्त आपल्याकडे सक्सेसफुल झाले नाही आहे. राईट? तर आपण हा